दशक चौथा, समास नववा, आत्मनिवेदन भक्ती। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा। उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता। हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली रामदास बोले या नामे। शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती। आहे तू जननी मदीय नकळे अज्ञान मी लय करू, घाली गे निज प्रेम पाखर सदा, दूरी नको गे करू। प्रेमे बाहत मुक्त कंठ करुनी, नाही तुझे बंधन। प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन। जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम। माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे। यो जातो मनुदंश जोक्षित तले, संबोधयन् सज्जनान् ग्रंथम यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदास बोधाभिदं। यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा, सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे। अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वंद्वातीतं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचन्द्र पूर्वेषामस्माकं कुलदैवतं। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। दशक चौथा, आपला 8 समास पूर्ण झाले आहेत। 8 भक्तींचे प्रकार आपण आतापर्यंत बघितले। आता आजची ही शेवटची भक्ती आहे, नवविधा भक्तींमधली ही शेवटची भक्ती आहे आत्मनिवेदन भक्ती। समास 9वा, आत्मनिवेदन भक्ती आज सुरू करतोय। मागा झाले निरूपण। 8वे भक्तीचे लक्षण। आता ऐका सावधान, भक्ती नवमी श्रीराम। आता आपल्याला आतापर्यंत 8 भक्तींची लक्षणं झाली आहेत, ती आपल्याला सांगितल्या गेलेली आहेत। त्या सगळ्या भक्तींवरती आपण निरूपण केलं आहे। त्यावरती मनन चिंतन झाल्यानंतर आपण काहीतरी एक निश्चय केला असेल, त्या निश्चयाप्रमाणे आपल्याला ठरवायचं आहे की ज्या काही पण काहीतरी तर ठरवावं लागेल निश्चितच। इतकं जर आपल्याला ज्ञान मिळतंय, आपण जर इतकं वाचतोय, इतकं समजतंय आपल्याला, तर आपल्याला कोणत्याही प्रकारची परीक्षा द्यायची नाही, पण काहीतरी अनुभव घ्यायला पाहिजे। अनुभूतीच्या शिवाय जे ज्ञान आहे त्या ज्ञानाला किंमत नाही, अनुभूतीच्या शिवाय असलेल्या ज्ञानाला किंमत नाही। त्यासाठी आता आपल्याला एक अनुभव आणि अनुभूती, कारण आत्मनिवेदन भक्ती जेव्हा आपण सुरू करतोय त्या ठिकाणी बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतील अशा प्रकारचं एक मी काही विचार मांडले आहेत, ते ऐका। अनुभव आणि अनुभूती, कारण आत्मनिवेदन भक्तीकडे जात असताना आपण बरेचदा अनुभवामध्ये अडकू शकतो, आपण। त्या अनुभवामध्ये न अडकण्यासाठी अनुभव आणि अनुभूती या दोन्ही गोष्टींचं ज्ञान असल्याशिवाय
हे आपल्याला काही कळत नसलं, आपल्याला काही समजत नसलं तरीसुद्धा काल जसं सांगितलं की आपल्याला हे कळत नाही याचंसुद्धा आपल्याला हे कळत आहे, आपल्याला ते खरं ज्ञान आहे, ते जाणीव आहे. एखादी गोष्ट आपल्याला कळत नाही याचं ज्ञान असणं म्हणजेच त्या गोष्टीचं ज्ञान आहे आपल्याला की हे आपल्याला कळत नाही. मग अनुभव आणि अनुभूतीमध्ये काही थोडा फरक आहे, आणि थोडा म्हणजे फारच मोठा फरक आहे. जसं आपण म्हणतो की नाही की प्रश्न तत्वाचा आहे. प्रश्न तत्वाचा म्हटल्यावर तत्वाच्या प्रश्नावरती विचार गांभीर्याने करायला पाहिजे. आत्तापर्यंत आपण सगळ्या गोष्टी प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी, मार्क मिळवण्यासाठी, काहीतरी सुख मिळण्यासाठी केल्या. कोणत्या तरी प्रकारचं सुख आपल्याला मिळतं आहे, आता आपल्याला आनंदाकडे जायचं आहे. सुख आणि दुःख याच्या वर जे भगवंत आहेत त्यांना जर बघायचं असेल तर दृष्टी अर्थातच वेगळी करावी लागेल. मग त्या ठिकाणी दृष्टी वेगळी करणे म्हणजे काय तर अनुभव. आता भगवंत इतका हुशार आहे ना की तो आपल्याला हळूहळू पुढे नेतो आहे. पहिल्यापासून आधी त्यांनी कशी माहिती दिली, आधी देवतांना बोलवलं, त्यानंतर सगळ्या गुणांची माहिती दिली, मग आता भक्तीची सुद्धा माहिती दिली. त्या ठिकाणी त्याला असं वाटतं की भक्तांनी कदाचित असं ठरवलं असेल की आपल्याला असं वागायचं आहे, कदाचित अशी निश्चयात्मका बुद्धी झाली असेल. आणि झाल्यानंतर किती बारीक अभ्यास आहे समर्थांचा. म्हणजे या ठिकाणी आपण ना बिटवीन द लाईन्स म्हणजे सांगितलं आहे शब्दांच्या पलीकडचा विचार करायला पाहिजे. नुसतं लिखाण नाही केलं आहे त्यांनी, लिखाणाच्या पलीकडे त्यांचं काहीतरी आपली स्वतःची त्यांनी सद्गुरूंची कृपा, त्यानंतर सरस्वतीची कृपा, वरदहस्त या सगळ्यांचं घेऊन लेखन केलेलं आहे. आणि लेखनाचा उद्देश आत्मकल्याण आहे. जो वाचेल त्याच्या कल्याणाचा उद्देश असल्यामुळे आता जर आपण 8 भक्ती वाचल्या आणि आपण जर मनन चिंतन केलं, एखादी घडी जीवनामध्ये अशी येते, घडी म्हणजे क्षण असा येतो की ज्या ठिकाणी भक्त त्याप्रमाणे वागायला सुरुवात करतो. आज नाही उद्या, उद्याने वर्षांनी, नाही पुढच्या जन्मी, कधी ना कधी तर ती वेळ येतेच. ती वेळ आल्याशिवाय आपली मोक्ष नाही. त्यामुळे जर त्यांनी असा विचार केला तर मग समर्थ म्हणतायत की त्याला आणखी एक छोटंसं ज्ञान देऊन टाकू की जेणेकरून माझा भक्त छोट्या गोष्टीत अडकला नाही पाहिजे. मग आता अनुभव आणि अनुभूती. आता आपापल्या मनाने आध्यात्मिक ग्रंथांचा आणि वेदांचा अर्थ लावणे वैयक्तिकरित्या योग्य असू शकते. हे समर्थांचं वाक्य नाही बरं, हे माझं लिखाण आहे जे मी 15 सप्टेंबरला लिहिलं आहे. जो आत्मनिवेदन भक्तीच्या आधी तो लागू पडतोय तो विचार, म्हणून तो मला अचानक समोर आला आणि सांगते की ज्या ठिकाणी छोट्या गोष्टीत न अडकण्याची तजवीज समर्थ या ठिकाणी घेत आहेत. 8 भक्ती सांगितल्यावर आपापल्या मनाने आध्यात्मिक ग्रंथांचा आणि वेदांचा अर्थ लावणे वैयक्तिकरित्या योग्य असू शकतं. अगदी पूर्ण स्वातंत्र्य आहे आपल्याला की एखादा अर्थ असा निघाला ना तर त्याचा अर्थ मला कळला, मला प्रत्येक जीवाला कळला, हा अर्थ निघू शकतो. वाईट काहीच नाही त्याच्यात. जर एखाद्याने म्हटलं मला गुण मिळवायचे आहेत फक्त, आणि फक्त गुण मिळवून पास व्हायचे, तर तो मुलगा परीक्षा देतो की नाही? त्याला गुण मिळतात, त्याला पुढे त्याचा फायदा होतो नाही होत त्याचा तो विचार करत नाही. पण त्याच्या मनात एक असतं की आपल्याला शिक्षकांना खुश करायचं आहे आणि एवढे गुण मिळवायचे आहे. पुढे त्याच्या मनात असतं किंवा नसतं हा त्याचा प्रश्न वेगळा आहे, पण गुण मिळवणे हा त्याचा उद्देश आहे की नाही. एक्झाम्पल सांगते, त्याचा गुण मिळवणे उद्देश आहे. मग गुण मिळवल्यामुळे होतं काय की जे मी ठरवलं ते घडलं, आणि त्यामुळे शिक्षक खुश झाले, त्यामुळे निकाल चांगला लागला आणि त्याचे आईवडील खुश झाले. या सगळ्या गोष्टी त्या गुण मिळवण्यामुळे झाल्या. पण गुण मिळवणे एवढाच वैयक्तिक उद्देश त्यांनी जर ठेवला तर प्रत्यक्ष जीवनामध्ये त्या गुणांचा कदाचित त्याला उपयोग होणार नाही. पण त्यांनी ते वैयक्तिक ठरवलं होतं ना त्या दिवशी की आपल्याला हा अनुभव घ्यायचा आहे. कोणता अनुभव घेतला त्यांनी की वैयक्तिकरित्या योग्यही आहे त्याचं असू शकतं, पण ते अंतिम सत्य असू शकत नाही. म्हणजे आपल्याला जर अंतिम सत्यापर्यंत जायचं असेल तर मी उदाहरणं सांगितलं आहे. मूळ विचारात किंचितही फारकत न करता सत्यापासून दूर नेऊ शकतं. पण हा जो मूळ विचार देतात ना समर्थ या ठिकाणी, त्यापासून किंचित जरी वेगळा विचार केला तर आपल्याला काय होतं की त्या सत्यापासून दूर जातो म्हणतात आपल्याला. जसं आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये एक उदाहरण आहे की ज्ञानेश्वरी पूर्ण झाली आणि त्यामध्ये काहीतरी त्यांना जाणवलं की त्रुटी आहेत. कुणाला? ज्ञानेश्वरांना जाणवलं. इतरांना जाणवण्याचा तर काही प्रश्नच नाही, पण ज्ञानेश्वरांना असं जाणवलं की त्यामध्ये काहीतरी त्रुटी आहेत. मग त्रुटी यांनी तर समाधी घेतली होती. मग समाधी घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं दुसरा कोणताही चुकीचा अर्थ न निघता मी स्वतः एकनाथांच्या स्वप्नात जातो आणि त्याचा अर्थ त्याला सांगतो आणि तसंच तू लिही आणि ते पूर्ण कर, मला भयंकर त्रास होतोय. म्हणजे याचा अर्थ हे साधू संत स्वतःच्या वचनांची किती काळजी घेतात.
मग त्याचा अर्थाचा अनर्थ निघू नये, अनर्थ नाही होत त्याचा, पण जो फायदा व्हायचा पाहिजे तो होत नाही. म्हणजे आपण जर म्हटलं स्वर्ग मला मिळायचा आहे, तर स्वर्ग मिळणे हे अंतिम ध्येय असू शकत नाही, असं समर्थांना सांगायचं आहे. की स्वर्गाला मध्ये गेल्यानंतर आता आपण बोलून बोलून या सगळ्या गोष्टी बऱ्याच क्लिअर झाल्या की नुसता स्वर्गप्राप्ती हा उद्देश असू नये, कारण स्वर्ग मिळाला तरी आपल्याला पुन्हा जन्म मरण आहे असा अर्थ वेगळा काढू शकतो. आणि पहिल्यांदा जर जीवांनी ऐकलं स्वर्ग, आता स्वर्गवासी स्वर्गवासी हीच तर संकल्पना सगळीकडे आपण रूढ केली आहे की स्वर्गवासी म्हणतो आपण. मग ह्या सगळ्या संकल्पना कशामुळे रूढ झाल्या? कारण त्या वैयक्तिक व्यक्तीला असं वाटलं की स्वर्गप्राप्ती हे आपलं ध्येय असलं पाहिजे. मग तो त्याचा वैयक्तिक विचार झाला की नाही, ते अंतिम सत्य आहे का ह्यावरती मी विचार केला की ते अंतिम सत्य आहे का स्वर्ग नाही व्हायचं आहे. कारण त्या स्वर्गाच्याही पुढे काय आहे हे मला समर्थांनी समजावून सांगितलं आहे. असं जर एखाद्याला वाटलं तर ती स्वर्गप्राप्ती जे काही हे उदाहरण आहे बरं, हे काही वाईट नाहीच आहे. त्यांनी जे ठरवलं ते वैयक्तिकरित्या चांगलं आहे आणि तो स्वर्गवासी होईलही. कारण जसं आपण मनात आणू तसंच घडणार आहे. त्यामुळे तो स्वर्गात जाणार आहे आणि तो गेल्यानंतर त्याचा काय व्हायचं ते त्याचं होणार आहे. तो वाईट मार्गाला नाही, पण ते अंतिम सत्य नाही. हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायला पाहिजे. त्याचं वाईट नाही, त्याचे विचार वाईट नाही, पण त्याच्या बुद्धीच्या क्षमतेप्रमाणे तो आधी थांबला, आधीच्या लेवलवरती थांबला असं मला म्हणायचं आहे. की मूळ विचारामध्ये किंचितही फारकत सत्यापासून आपल्याला दूर नेऊ शकते. कारण बुद्धी ही माईक आणि मर्यादित आहे आणि वेद किंवा हे ग्रंथ अपौरुषेय आहेत. आता जे काही अपौरुषेय वेदांमधून जे काही ज्ञान घेतलंय समर्थांनी, ते अपौरुषेय वेदांमधून घेतलंय, लिहिलंय समर्थांनी. पण अपौरुषेय जे वेद आहेत त्यापासून घेतलेलं ज्ञान आहे. भगवंतांनी सांगितलेली गीता स्वतः भगवंताच्या तोंडून आलेली आहे. मग त्यामध्ये जेव्हा त्याचा आपण प्रचार करतो, त्याच्यामध्ये आपण जेव्हा स्वतःचे विचार टाकतो, कदाचित सत्यापासून आपल्याला दूर नेऊ शकतात. कारण आपली बुद्धी माईक आहे, आपली बुद्धी मर्यादित आहे. मला जे वाटतं तो अनुभव मी त्या ठिकाणी घुसडते. मला जे वाटतं भक्ताला किंवा वाचणाऱ्याला जे वाटतं ते त्यामध्ये आपण टाकतो. त्यामुळे मग ते माईक आणि मर्यादित असल्यामुळे ते अंतिम सत्य असू शकत नाही. आपण या आत्मनिवेदन भक्तीकडे जात असताना अतिशय उच्च दर्जाची जी शेवटची भक्ती त्याकडे जात असताना या सगळ्या गोष्टी स्पष्ट व्हायला पाहिजे. नंतर वैयक्तिक पातळीवर समाधान करून घेणे. मग त्याचं समाधान झालं की नाही, की मला स्वर्गप्राप्ती होते किंवा त्या मुलाला गुण मिळाले, व हा खाजगी प्रश्न आहे. हा त्याचा खाजगी प्रश्न आहे. मला काय म्हणायचं ते समजलं असेल आता. हा खाजगीरित्या मला काय वाटतंय हा प्रश्न माझा आहे. तो सार्वजनिक असू शकत नाही किंवा तो अंतिम सत्य असू शकत नाही. इतक्या वर जायचं आहे आपल्याला. वैयक्तिक पातळीवर समाधान करून घेणे हा खाजगी प्रश्न आहे. त्यातून समाधान मिळेल ही पण त्याच गोष्टीचा प्रचार करणे योग्य नाही. त्यातून समाधान त्याला मिळालं हे सत्य आहे. मग सत्य आता जगही सत्य आहे ना, पण नंतर आपण जगाला मिथ्या म्हणतोय. जेव्हा ज्ञान होतं जग सत्य आहे हे सत्य आहे, पण नंतर हाच व्यक्ती काय म्हणतो, जगन मिथ्या. म्हणजे याचा अर्थ जग सत्य आहे हे जे ते बोलला ते मिथ्या आहे, आणि आता जे बोलतोय ते मिथ्या आहे म्हणतो पण ते सत्य आहे. इथपर्यंत जर आपल्याला जायचं असेल तर त्यांनी म्हटलं म्हणून ते सत्य आहे. म्हणून म्हणतो आपण कदाचित ते सत्यापासून आपल्याला दूर सुद्धा नेऊ शकतं. त्यामुळे त्या अंतिम सत्यापर्यंत जर जायचा प्रयत्न केला तर अनुभवामध्ये अडकणं चूक आहे. आज ज्या सत्संगाला जाणार आहे, या वेदांत सप्ताहाला ज्या ठिकाणी मी जाणार आहे, त्या ठिकाणी गुरु काय आहेत ते बघितलंच नाही प्रत्यक्षात अजून तिथले. पण त्या गुरूंचा एक शिष्य जो त्या ठिकाणी फक्त असं त्यांच्या सोबत असतो, स्वतः ज्ञानी आहे का नाही असणारच ज्या अर्थी तो बोलतोय, त्यांनी सांगितलं, त्याच्याशी जेव्हा चर्चा झाली तेव्हा असं चर्चा झाल्यानंतर असं वाटलं की स्वतः एवढा असा बोलतोय तर ह्याचे सद्गुरू, त्याचे सद्गुरू, त्याचे सद्गुरू आणि ती परंपरा काय असेल ह्याच्यावरती विचार केल्यानंतर अर्धा तास चूप बसावं लागलं. मौनाचे बोलणे हरले, ब्रह्मासी ब्रह्मपण आले, त्यांची गाणी आहे ती. मौनाचे बोलणे सरले, ब्रह्मासी ब्रह्मपण आले. इतक्या त्या लेवलवरती ते लोक जातात. मग हे असे म्हणजे स्वतःचा वैयक्तिक जर प्रचार केला, मी पुस्तक लिहिलं, मी असं लिहिलं, मी असं केलं, हा अनुभव माझा वैयक्तिक आहे ना. हा वैयक्तिक जर सगळ्यांना सांगत बसलो तर ते अंतिम सत्य असू शकत नाही. याचं दुसरं कारण आपण त्याशी बोललो होतो की जर समजा असं सांगितलं आणि एखाद्याला जर तो अनुभव आला नाही तर या सत्यालाच असत्य मानतात आणि आपण चुकीचा प्रचार करतो. त्यामुळे आपल्या शब्दांनी, आपल्या अनुभवांनी
कुणालाही जास्त बोलण्याची गरज नाही असं सद्गुरू म्हणतात. म्हणजे हा अनुभवाबद्दल बोलते. काही अनुभव वैयक्तिक असतात, समाधान देऊन पण जातात, समाधान देऊ शकतात म्हटलं, देतात नाही म्हटलं, प्रत्येक शब्दाला मी अंडरलाईन करते आजकाल. ते अनुभव आपल्याला समाधान सुख देऊ शकतात, पण देतात असं म्हणत नाही आहे मी. पुढे जाऊन देतातवर येणार आहे आपण जसा विचार करू तसा अनुभव आपल्याला येतो. हे तर आपण आता अगदी पटलं आहे आपल्याला, की जसा आपण विचार करू तसा अनुभव येतो. मग आता अनुभव आणि अनुभूती यात फरक आहे. हे मी टायटल दिले त्याच्यात, अनुभव आणि अनुभूती यात फरक आहे. मग कदाचित अनुभूती सारखी असू शकते, पण अनुभूतीच्या वेळी मौनात जा म्हणतात. अनुभूती जेव्हा येते तेव्हा मौनात जा. अनुभवही बोलायचे नाही आणि अनुभूती पण सांगायची नाही. हा सगळा आत्मपरीक्षणाचा विचार आहे. या ठिकाणी इतरांचा काहीही संबंध नाही. या ठिकाणी स्पष्ट करतात, हे फक्त स्वतःसाठी चाललंय सगळं. कुणाला काहीही सांगण्याची किंवा कुणाला आपला अनुभव सांगण्याची गरज नाही. फक्त ज्ञान द्या, त्यामध्ये जे दिलंय त्यावरती तुम्ही चर्चा करा. पण याच्या व्यतिरिक्त स्वतःचे अनुभव, स्वतःची मतं टाकणं हे योग्य नाही. असं स्पष्ट मत या ठिकाणी संकेत आपल्याला मिळू शकतात जर आपण अशा पद्धतीने विचार केला तर. आणि असाच विचार करायला पाहिजे जर अंतिम सत्यापर्यंत जायचं असेल तर. मला असं वाटतं हा मुद्दा समजला असेल. आता अनुभूती म्हणजे काय? आता मग अनुभवाबद्दल आता चर्चा केली की मला स्वतःचा एखादा अनुभव आला. प्रत्येक जीवाला काही ना काही या जीवनामध्ये अनुभव येतात, चांगले आणि वाईट. ते अनुभव वैयक्तिक ठेवायचे. त्या ठिकाणी जेव्हा आपण सगळ्यांशी चर्चा करतो तेव्हा ते सगळ्यांना पटत नाही. ज्यांना पटतात ते आपल्याला हो म्हणतात, नाही पटतात ते मागून आपल्याला नावं ठेवतात. म्हणजे अनुभव वैयक्तिक आहे हे याच्यावरती प्रूफ आहे. आता अनुभूती म्हणजे काय असतं? अनुभूती म्हणजे जे आहे तसं स्वीकारलं. जे आहे समोर दिलेलं दान पात्र जे आहे ते जसंच्या तसं स्वीकारलं आणि त्या स्वीकारल्यावर होणारा सत्याचा उदय, ते सत्य नाही पुन्हा. मग मी त्या दिवशी सांगितलं की सगळे लोक शिकलेले नाही. आता उदाहरण सांगते, ही याची आई शिकलेली नाही, त्याच्याजवळ पैसा नाही तरी तो ISI ऑफिसर झाला, असं जेव्हा म्हणतात त्यावरती आईनी न शिकणं महत्त्वाचं आहे का? आईनी न शिकणं महत्त्वाचं आहे का तो ISI झाला हे महत्त्वाचं आहे? आपण त्या ISI जाण्याकडे लक्ष न देता त्याची आई शिकलेली नाही म्हणजे सगळ्या शिक्षिकांनी काय सोडून द्यायचं का शिक्षण आणि अशिक्षित राहायचं का? असा अर्थ निघतो ना. त्यामुळे मी म्हणतो ते नाही, उलट जे काही आहे ते सगळं स्वीकारल्यानंतर ज्या सत्याचा उदय झाला की बघा परिस्थिती कठीण आहे, आईवडील शिकलेले नाही तरीसुद्धा तो मुलगा शिकला. सत्य काय उजागर झालं की त्या ठिकाणी त्याचा आत्मविश्वास, त्याचा जो आत्मविश्वास आहे, ना त्याची परिस्थिती ना त्याची आई, पण त्याचा स्वतःचा आत्मविश्वास आणि त्याचं प्रारब्ध दोन्ही जेव्हा एकत्र आलं तेव्हा तो एवढा मोठा ऑफिसर झाला. आणि प्रत्यक्ष समाजामध्ये काय जातं त्यावरून, जे अज्ञानी असतात, जे कमी विचार करतात, अच्छा म्हणजे कमी शिकलेलं असलं तरी मुलं पुढे जातात का काय, म्हणजे आम्ही एवढे श्रीमंत आहोत आमची मुलं शिकणार नाहीत की काय, असं असत्य त्याच्यातून बाहेर पडतं. पण स्वीकार आपण जसा करतो तसा केला तर त्याला तसं नाही, जे आहे ते माझं आहे, त्या ठिकाणाहून जर सत्याचा उदय होत असेल तर ते स्वीकारणे आणि त्या सत्याचा स्वीकार करणे, त्या सत्याचा स्वीकार करणे ही अनुभूती आहे. जसं आहे तसं स्वीकारणे आणि त्यातून काय सत्याचा उदय होतो. उदाहरणार्थ आपल्याला एखादं दुःख आलं तर दुःख आलं म्हणजे हे सत्य आहे की आता आलेलं दुःख हे सत्य आहे, माझ्यामुळे आलं, माझ्या प्रारब्धामुळे आलं, भगवंतानी ते दिलेलं नाही. यावरती आपण काल चर्चा केली. मग आपल्याला आपलं पटलं की आपल्या प्रारब्धानी, आपल्या चुकीनी आपण जसा विचार करतो तशीच परिस्थिती येते आणि आपल्यावरती दुःख आलं. ते दुःख आल्यानंतर सत्य काय उजागर झालं की हे सगळं जर मी भोगलं तर माझं मागच्या जन्मीचं सगळं जे काही आहे ते संपून जाणार आहे आणि त्यातून मी मुक्त होणार आहे. हे अतिशय मोठं सत्य उदयाला येतं. ही अनुभूती आहे. म्हणजे सुखात सुद्धा ही अनुभूती येते, मी फार सुखी आहे. त्यावेळी असं वाटतं मागच्या जन्मीचं काहीतरी पुण्य असेल म्हणून हे मला सुख मिळालं. हे सुख भोगत असताना मी ते सगळं क्लिअर केलं, त्याच्यातून काहीतरी परोपकार करण्याची जाणीव माझ्यामध्ये जर निर्माण झाली तर सत्य असं उजागर झालं की सुख असो किंवा दुःख असो, सत्य तिसरंच आहे. या सुखातही ते सत्य नाही, त्या दुःखातही ते सत्य नाही, ते असत्य आहे. त्यातून जे सत्य उजागर झालं ती म्हणजे अनुभूती आणि ती अनुभूती जो घेतो तो सत्याकडे जातो. इतर सगळे अनुभवामध्ये अडकून राहतात. मग सत्य स्वीकारून केलेली शरणागती. आता ही शरणागती कुणाशी करतो? जे गरीब, ज्यांनी मला गरीब केलं त्याला, त्यांनी नाही केलेलं. आपण आपल्या प्रारब्धाला जर स्वतःला समजलं तर हे प्रारब्ध बदलवणारा कोण आहे? हे प्रारब्ध बदलवणारा भगवंत आहे. हे सांगतंय कोण? सद्गुरू.
सांगणारे सद्गुरू, बदलवणारा भगवंत, मी आता कळलं, मला हे सत्य कळलं की हे सगळं सांभाळून घेऊ शकतो सद्गुरू, आणि त्या सद्गुरूला मी शरण जाणे ही अनुभूती आहे. बरं, हेही मी शरण गेली, हे सुद्धा मी एकदा शरण गेल्यानंतर मी का शरण गेली हे सांगितलं तर पटू शकतं का? हा तुम्हाला अनुभव आला, मला थोडी आला, कारण ते अज्ञानात आहेत. बाकीचे लोक, तोपर्यंत ती वेळ आलेली नाही तोपर्यंत हा अनुभव ते घेऊ शकणार नाही. त्यामुळे हाही अनुभूती जी आहे, मी शरण का गेली आहे, दुःखातच हिला बरं वाटतं, हे दुःखातच हिला बरं वाटतं आणि ही जाईल, आम्ही नाही जात बरं, असं म्हटलं तर या अनुभूतीला सुद्धा अर्थ नाही. त्यामुळे आपण घेतलेले सत्य स्वीकारून केलेली शरणागती ही फक्त आत्मपरीक्षणाची गोष्ट आहे. ती फक्त स्वतःसाठी आहे आणि ती आत्मकल्याणासाठीच आहे. फक्त आपण त्याबद्दलचं ज्ञान इतरांना देऊ शकतो. हा अनुभव आणि अनुभूतीतला फरक आहे. शाश्वत सुख देऊ शकतो हे अंतिम सत्य आहे. मगाशी काय म्हटलं होतं मी की असं असू शकतं, म्हटलंय ना, वैयक्तिकरित्या योग्य असू शकतं, पण हे जे सत्य आहे ते फक्त सत्य आणि सत्यच आहे. इतका फरक आहे अनुभव आणि अनुभूतीतला. बरं, ते सत्य असून सुद्धा बोलायचं नाही, कशाला मी माझं आणि भक्ताचं उदाहरण द्यायचं? स्वतः भगवंत म्हणतायत ना गीतेमध्ये, मी स्पष्ट सांगतो रे बाबा, मी सगळा होतो आहे आणि राहणार आहे. कुठे मानतो तो? तो म्हणे तू तुझा जन्म विसरला. मी माझा जन्म विसरत नाही, मला सगळं आठवतं. तुझं मागचंही आठवतं मला, तुझं पुढचंही आठवतं मला, तू मला शरण ये. इतकं स्पष्ट भगवंत सांगून सुद्धा ते सत्य स्वीकारायला अर्जुनाला कितीतरी अध्याय त्यांना बोलावं लागलं आणि ते भगवंत बोलत राहिले, अर्जुन ऐकत राहिला. तेव्हा कुठे ती अनुभूती त्याला आली की हे जे दिसतंय ना सगळं, हे सगळा भास आहे आणि हा भगवंत जो माझ्यासमोर उभा आहे ना, ते सत्य आहे. हे जेव्हा त्याला पटलं तो बरं, त्यांनी सुद्धा अर्जुनाने कितीतरी वेळानंतर आपल्याला सांगायचा प्रयत्न केला गीतेमधून, भगवंतानी अर्जुनाने स्वतः अर्जुनाच्या योगावरून आपल्याला सांगायचं. कुठे पटलं आपल्याला? कारण त्याची अनुभूती त्याची आहे, त्यांनी बघितलं कृष्णाला, आम्ही थोडी बघितलं. जे अनुभवही सांगू शकत नाही, अनुभूतीही सांगू शकत नाही, जोपर्यंत स्वतः त्याचं चित्त त्यामध्ये गुंतून राहत नाही. अशा प्रकारची ही भक्ती आहे. या ठिकाणी जर अशी भक्ती करायची असेल तर भगवंताला फक्त मन पाहिजे, आणि मन पाहिजे असताना दुसऱ्यांचे अनुभव, दुसऱ्यांची अनुभूती काही कामाची नाही. दुसऱ्यांचे अनुभव, दुसऱ्यांची अनुभूती काही असते ते असती ब्रह्म, भासते ते भाती ब्रह्म. जे दिसतं ते ब्रह्म आहे, जे आहे ब्रह्म म्हणजे मीच. हे जे वाटतंय ते माझं ब्रह्म मला समजलं पाहिजे, आणि भासते ते भाती ब्रह्म, जे भासतंय ते भाती ब्रह्म आहे. हे स्वतःचा अनुभव जेव्हा येतो तेव्हा कुठे त्याच्यातून एक तिसरीच गोष्ट उदयाला येते, जे अंतिम सत्य असतं. अनुभवातून अनुभव. आता एक महत्त्वाची एक ओळ लिहून ठेवली याच्यावरती चिंतनात्मक, की अनुभवातून अनुभूती येऊ शकते. अनुभव घेतला की नाही मी, त्यामुळे अनुभवातून अनुभूती येऊ शकते, पण अनुभवच अंतिम सत्य आहे असे म्हणता येणार नाही. म्हणजे अनुभव खालच्या पातळीचा झाला, अनुभूती ही वरच्या पातळीची झाली, तरीसुद्धा अनुभव आणि अनुभूती यावर कुणाशीही चर्चा करण्याचं कारण नाही. आता ही चर्चा मी माझ्या अनुभवाची केली नाही बरं. हे जेव्हा बोलत होती ह्या अनुभवाची चर्चा नाही, हे ज्ञान दिलंय. अनुभव आणि अनुभूती या गोष्टीचं ज्ञान दिलंय. ही चर्चा नाही केली की मला असा अनुभव आला आणि मला भगवंत दिसला, अशी कोणत्याही प्रकारची चर्चा केलेली नाही. हे जे ज्ञान आहे ते ज्ञान आपल्याला जे कळलं ते कळण्यासाठी हा जो प्रयत्न आहे तो आहे आत्मनिवेदन भक्तीसाठी. कारण आत्मनिवेदन करायचं आहे ना, आता माझंच मला निवेदन करायचं आहे आणि माझा आलेला अनुभव किंवा माझी आलेली अनुभूती सांगण्याची गरज नाही. हे सत्य काय सांगितलं आहे दासबोधामध्ये तेवढी फक्त आपण चर्चा या ठिकाणी करतो. पण हे करत असताना आपली पात्रता वाढवण्यासाठी स्वतःचं केलेलं जे चिंतन आहे अनुभवाचं, आणि लोक माझ्याशी बोलतात, आता असं गृहीत धरतायत की यांना हे समजतं आहे म्हणून त्याच्या वरच्या पातळ्या ते सांगतात, आणि त्याचा उपयोग आत्मपरीक्षणासाठी होतो अर्थातच. आणि आत्मपरीक्षण झाल्याशिवाय असते ते असती ब्रह्म, भासते ते भाती ब्रह्म, अतिशय गोड त्यांचं भजन आहे. ते भजन ऐकत असताना आपण स्वतःला जेव्हा हरवून गेलो, मग ती अनुभूती एक तिसरं सत्य उजागर करते की माझा आता हा जन्म संपलेला आहे, मी भगवंताची झाली आहे. इथपर्यंत वर नेण्याचा प्रयत्न समर्थ काय सगळेच सद्गुरू करत असतात, आणि त्याचा फायदा आपण सगळ्यांनी घ्यावा. म्हणजे पुढे दासबोध होवो, मागचा दासबोध होवो, आणखी काय होवो, त्याची काही आपल्याला गरज राहत नाही. अनुभव घेणे आणि अनुभूती घेणे हे बाकी आपलं तत्व असलं पाहिजे. आता आत्मनिवेदन भक्ती त्या ठिकाणी आता शेवटचं जे लातूर सत्संगामध्ये जे चौथा भाग होणार आहे, मला देव भेटेल का, त्यामध्ये चौथं ज्ञान आहे, ज्ञानभक्ती आहे. त्या ज्ञानामध्ये तर त्यांनी असं सांगितलं आहे थोडक्यात, म्हणजे या ठिकाणी की अहम ब्रह्मास्मी. अहम ब्रह्मास्मी हे महावाक्य आहे.
अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे. मीच ब्रह्म आहे याचं कारण सांगत असताना त्यांनी सांगितलं या ठिकाणी, याचा पूर्वार्ध आहे की या जगामध्ये माझ्या व्यतिरिक्त काहीच नाही. ह्या जगामध्ये माझ्या व्यतिरिक्त काहीच नाही भगवंत म्हणतात, अहम ब्रह्मास्मी. मग असं जर त्यांनी म्हटलं माझ्या व्यतिरिक्त काहीच नाही, तर मी कोण आहे मग मी कोण आहे? आणि जो देह आहे तो देह इथेच ठेवणार आहे. आतमधला जो आहे तो मी आहे ना. त्याचे उदाहरण तसे आपण बोललो की दुसराही माणूस स्वतःबद्दल मी म्हणतो, मीही मीच म्हणते, माझी नातही मीच म्हणते, प्राणी पक्षी सुद्धा मीच म्हणतात, ते मीच असतात. ते देह कावळ्याचा असला तरी तो स्वतःला मी समजतो. आणि मी स्त्री असून सुद्धा मी स्वतःला मी समजते. पुरुष असला तो सुद्धा स्वतःला मी समजतो. पुरुष, स्त्री, कावळा, कुत्रा, मांजर हे सगळे स्वतःला, त्याच्यामध्ये अहम असतोच ना, मी असतोच ना. मग तो मी फक्त खरा आहे म्हणतो या जगामध्ये. तो मी खरा आहे म्हणजे तो त्याचा असो का माझा असो, आणि त्याच्या व्यतिरिक्त जगामध्ये तिसरं काहीच नाही. मी सगळ्यामध्ये भरलेला आहे. बघ इथे आपल्याला अहम ब्रह्मास्मीचा अर्थ समजतो की सगळ्यात जर मी आहे, मी शरीराबद्दल बोलत नाही, मी जर मी आणि तोच आहे, फक्त दुसरा नाहीच आहे, देह उगाच आपला आलेला आहे आपल्या प्रारब्धाप्रमाणे, असं जर म्हटलं तर त्यांनी उदाहरण दिलं आज की डोळे तुमचे, डोळ्यांनी बघता तुम्ही, बघण्याचं काम डोळे करतात. आणि डोळे जर बघण्याचं काम करत असतील तर डोळे डोळ्यांना बघू शकतात का? नाही बघू शकत. डोळे डोळ्यांना बघू शकत नाही. कानाने ऐकण्याचं काम करतो पण कान या कानांचं ऐकू नाही शकत. मग हे जे आहे ना, आपलंच आपण करू नाही शकत. आपण आपल्या खांद्यावर बसू नाही शकत. म्हणून आपण भगवंताला बघू नाही शकत. प्रत्यक्षात तो आहे पण तो आणि मी जर वेगळा नाही, किती आनंद होतो आहे सांगताना. अति थोडक्यात आता मी सुरू करणार आहे आत्मनिवेदन, असं काही वाढवत नाही. पण तो म्हणतो फक्त मीच आहे जगात, यावरती जर विश्वास ठेवला, जर विश्वास, अर्थातच हा अनुभव आहे, पुन्हा ही अनुभूती आहे, त्याच्यामुळे ती इतरांना पटेल हे शक्यता कमी आहे. कारण इतके समर्थ सांगतात तरी पटत नाही, भगवंत सांगतात तरी पटत नाही. मग आपल्याला आपल्या चर्चेतून काय पटणार आहे? पण तो म्हणतोय की मी एकटाच आहे, जे काही दिसतंय नाही दिसत ते सगळं मी आहे. मग मी कोण आहे? मी तोच आहे. मग तो आहे म्हणून मी बघू नाही शकत त्याला. मी माझ्या आईला बघू शकते, मी याला बघू शकते, मी पुस्तकाला बघू शकते, मी सद्गुरूंच्या फोटोला बघू शकते, कारण ते वेगळे आणि मी वेगळी असं जेव्हा समजते. पण सद्गुरूच मी आहे म्हटल्यावर माझंच मी कसं बघू? इथे या ठिकाणीही आत्मनिवेदन भक्ती थांबते. म्हणजे माझाच मला शोध लागला पाहिजे. मग इतरांचा प्रश्न येतो कुठे? इतकं मोठं गहन ज्ञान द्यायचं असेल तर त्याची सुरुवात ही निश्चितच आपल्याला अनुभव आणि अनुभूती यातून करावी लागेल. प्रत्येक शब्द समजला पाहिजे असं नाही. अनुभव जर समजला तर आपल्यासारखं भाग्य नाही. आपण जे भाग्यवान म्हणू स्वतःला की माझ्या जन्माचं सार्थक झालं केव्हा म्हणू? माझ्या आईलाही नाही पटलं तरी चालेल माझं, पण माझं मला पटलं पाहिजे. माझ्या मुलालाही नाही पटलं तरी चालेल, पण माझं मला पटलं पाहिजे. असते ते असती ब्रह्म, भासते ते भाती ब्रह्म. आता मी अहम ब्रह्मास्मीच्या पासून अथातो ब्रह्म जिज्ञासापासून एकदम आपल्या स्वतःवर जर येऊ शकतो उडी मारून, म्हणून मी भगवंताला बघू शकत नाही. आणि विभूती योग हा 10वा योग जर आपण बघितला त्यांचा गीतेमधला, तर त्याचं वर्णन करत असताना असं वाटतं त्याच्यातले बरेच गुण आपल्यामध्ये आहे थोड्या प्रमाणात. जसे त्याच्या प्रमाणामध्ये ते थोडे थोडे गुण माझ्यामध्ये आहे असं म्हटलं, त्या गुणांना आनंद होतो. ते गुण भगवंतापासून, अच्छा वाईट गुण नाही आहेत त्यांचे काहीच, जे चांगले आहेत ना त्यांचे आहेत असं म्हटलं, मी त्यांच्यामध्ये जर मिसळून गेले तर मग आणखी वेगळी अनुभूती काय? म्हणजे ते आणि मी वेगळं नाही, त्यामुळे मला त्यांना समजावून सांगता येत नाही की ते कसे आहेत. मला कधी कधी जाणवतं की ते असे आहेत भगवंत, पण सांगता काय येत नाही, कारण हा वेगळेपणा नाही. मग आता हे आत्मनिवेदन भक्ती जर असेल या ठिकाणी, तर मागा झाले निरूपण 8वे भक्तीचं लक्ष. आणि भक्तीतून जात असताना या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेतल्याशिवाय ही भक्ती पूर्ण होऊ शकत नाही, नाही तर हे निरूपण होतं. 9वी निवेदन जाणावे. 9वी आहे ना, निवेदन आहे. मग हे निवेदनच केलं ना आधी, आपोआपच निवेदन केलं गेलं. 7 सप्टेंबरला लिहिलेली ती गोष्ट मला असं वाटलं की आज जाणावी की निवेदन आहे. हा माझा अनुभव आहे, दासबोधाच्या आधीच आलेला अनुभव आहे. तेव्हा कुठे असं वाटतं आधीच तर सांगून ठेवलं आहे भगवंतानी, आता निवेदन कर. तो जो आलेला अनुभव आहे तो आता निवेदन कर. आत्मनिवेदन करावे. केलं समर्था, केलं. जे काही मला वाटलं, जिथे कुठे थांबायचं नाही असं जाणवलं, जे सत्याकडे आपल्याला जायचं आहे, निवेदन केलं. समर्था, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज समर्थांच्या कृपेनी असं आत्मनिवेदन
केलं करावं, प्रत्येकाने मनन चिंतन करावं. आणि मग तेही सांगितलेलं स्वभाव जसा स्वभाव आहे तसं सांगितलं. माझा स्वभाव पुन्हा कसा आहे, स्वभाव माईक असतो पण स्वभाव भाव वरचा आहे, पण स्वभाव मूळ आहे ना. स्वभाव तर मूळ आहे. लोकांनी सांगितलं की रावण असा होता आणि ही रागीट आहे आणि ही प्रेमळ आहे आणि ही दानशूर आहे, कर्ण दानशूर आहे. हे सगळे ना वरवरच आहे. हे दानशूरता सुद्धा त्याची वरवरची आहे. किती दिवस रात्र दानच देणार आहे का तो? दिवस रात्र कोणी दिसलं की त्याला स्वतःचं काही अस्तित्वच नाही. दिसला कोणी की दान, दिसला कोणी की, हा त्याचा स्वभाव नाही असू शकत ना. स्वभाव म्हणजे दान दिला, इतरांपेक्षा 90% जास्त दान दिलं, पण 10% तर तो झोपत असेल रात्री, स्वतःचे कार्य करत असेल, तो स्वभाव आहे. आणि आपण उलट काय अर्थ काढतो जेव्हा ज्ञान नसतं तेव्हा, त्याचा स्वभाव दान देण्याचा आहे. म्हणजे तो स्वभाव नाही आहे, तो भाव आहे. तो भावात आहे त्या की आपल्याला दान द्यायचं आहे. त्याने एक ठरवलं आहे की दान द्यायचं आहे. एखाद्याचा स्वभाव रागीट असतो, तो दिवस रात्र चिडलेलाच असतो का? दिवस रात्र चिडलेला असतो का? नाही. तो थोडा वेळ 5-7 मिनटं, 24 तासातले 7 मिनटं चिडतो, घड्याळ फेकून मारण, TV फोडून काय सगळं करतो तो. पण पुन्हा 7व्या मिनिटांनी त्याला शांत व्हावं लागतं, तेव्हा कुठे झोप लागते, खाणं पिणं सुचतं, नाही तर खातासुद्धा येणार नाही. मूळ स्वभाव त्याचा शांत आहे, काही कारणाने तो चिडतो आणि आपण त्याला स्वभाव म्हणतो. मग आपल्या स्वभावाप्रमाणे सांगितलं, माझा स्वभाव वरवरचा आहे पुन्हा, की वरच्या स्वभावाला जे जाणवलं, पण हे वरवरचं नाही जाणवलं. हे जे ज्ञान आहे भगवंताचं, ते आतून कुठेतरी जाणवलं, त्याला उत्स्फूर्त ज्ञान म्हणतात, जे त्यांनी सांगायच्या आधीच लिहिलं गेलं आहे. हा स्वभावात गेली मी माझा स्वभाव त्याच्यामध्ये जेव्हा गेली, तेव्हा जे काही दिसलं, त्या ठिकाणी जे जाणवलं, जसं समर्थांना जाणवलं तसं मला जे जाणवलं, त्या स्वभावातून जे काही घडतं ते सत्य असतं. स्वभावातून जे घडतं ते सत्य. म्हणजे याच्यामध्ये कुणाचा राग नाही, कुणाचा द्वेष नाही. इतरांचं कल्याण व्हावं ऐकून माझं स्वतःचं मुळात कल्याण व्हावं, हा एक अतिशय शुद्ध हेतू असल्यामुळे जे काही घडतं ते आत्मनिवेदन ते स्वभावाप्रमाणे घडतं. आणि स्वभावाप्रमाणे जर घडलं तर त्याचा अनुभव आणि अनुभूती येते. ते दोन्ही याला एकत्र घेऊन तिसरंच जे काही निघतं आहे त्याच्यातून, की आज मला आनंद झाला आहे खूपच, आणि तो मूळ स्वभाव आहे माझा. कारण भगवंताचं स्वरूप आनंदाचं आहे. हे सांगून, हे करून, त्याला माझ्यात बघून, मला त्याच्यात बघून, हा जो आनंद आहे तो माझा स्वभाव आहे. बाकी चिडचिड करणे, आई असणे, मुलगा असणे, शिकवणी असणे, हे सगळं वरचं आहे. मूळ स्वभावामध्ये मला भगवंताची स्तुती करून जर आनंद मिळाला असेल तर हा स्वभाव आहे. प्रांजळ, इतकं प्रांजळ मत मांडायचं आहे. सहजता, सहज सुंदर श्रीराम, की अतिशय सहजतेने आलेले हे विचार आहे. कुठे शिकलेलं नाही, कुठे लिहिलेलं नाही, कुणी सांगितलेलं नाही, काहीच नाही. मूळ स्वरूपामध्ये जेव्हा आपण असतो शांत, त्यावेळी सुचलेले जर काही विचार प्रांजळपणाने जर कबूल केले, हे कबूल करणं झालं. आत्मनिवेदन म्हणजे कबुली आहे, सरळ सरळ भगवंताची. भगवंताला कबुली द्यायची, हो असंच आहे तो, कारण मला ते पटलं आहे. मला केव्हा पटेल? मी त्या रूपामध्ये गेली तरच पटेल ना. नाही तर मी रागीट आहे आणि भगवंत शांत आहे, कसं पटू शकेल मला? माझ्या हातामध्ये फुलं आहेत आणि फुलंच देऊ शकेल ना. माझ्या हातामध्ये सुगंध आहे, मी सुगंधच देऊ शकेन. माझ्या हातामध्ये कोळसा आहे, कोळसा देऊ शकेन. कोळसा असताना सुगंध देणं शक्य नाही. हा अतिशय महत्त्वाचं तत्त्वज्ञान जर आपल्याला लक्षात आलं तर प्रांजळपणे कबुली द्यायला हरकत नाही. समर्थ म्हणतात प्रांजळपणे कबुली आत्मनिवेदनाची आपल्या स्वतःलाच देऊन टाकायची. हो, असं मला पटलेलं आहे. हे आत्मनिवेदन सोपं आहे का? आता बघा, पहिल्या 2 बघितले, वंदन बघितलं, अर्चन बघितलं, सख्य बघितलं, दास्य बघितलं, या सगळ्या भक्तींपेक्षा सुद्धा तिथे द्वैत आहे. हो, जे काही आपण करतोय ते द्वैतात करतोय ना. तो वेगळा आहे आणि मी वेगळे आहे. त्याचे पाय धरायचे, माझं डोकं आहे, माझं डोकं त्याचे पाय, माझं हृदय त्याचं हृदय, ये हृदयचे ते हृदय. हे जेव्हा आपण सांगतो ते 2 लोक लागतात ना. माझंच मला जर करायचं असेल तर कसं करणार? मग कुठे डोकं ठेवायचं, कुठे पाय ठेवायचे आणि काय करायचं? उलट भगवंत या ठिकाणी म्हणतात की स्वतःचं सुख घे ना. स्वतःचं म्हणजे एक जो कण माझा तुझ्यामध्ये आहे त्यावरती खुश झालं तर प्रांजळ आत्मनिवेदन केलं, प्रांजळपणे मी आत्मनिवेदन केलं. इतक्या वर जायचं आहे आपल्याला. म्हणजे विचार करता करता समर्थांनी 1, 2, 3, 4, मी इंग्लिशमध्ये कविता लिहून ठेवते, सिक्रेट 9 म्हणून. बरोबर सिक्रेट 9च माझ्या पुस्तकामध्ये आहे, डिवाइन मीटमध्ये. हे मला आधीच जाणवलं कुठेतरी, म्हणून कदाचित हा ग्रंथ समोर येऊन अजून मला परिपक्व करण्याची इच्छा आहे. सिक्रेट 9, 9, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 नंतर 10 जरी झाले तरी त्या ठिकाणी आकडे बदलत नाहीत ना. पुन्हा 1 लागतो शून्याच्या मागे. मग अशा पद्धतीने वाढत जातो. पण 9 नंतर दुसरी कोणतीच आकडा नाही आहे. मग हे अनलिमिटेडकडे जातोय आपण. 9 झाले
की आपण जातो अमर्यादकडे. 9पर्यंत चढायचं आहे. 9मध्ये 1मध्ये अडकला कोणी, दुसऱ्यामध्ये अडकला कोणी, तिसऱ्यामध्ये अडकला कोणी, चौथ्यामध्ये, असं करता करता 9वर आलो. आणि 9मध्ये भगवंत आणि मी वेगळाच नाही ठेवलाय त्यांनी. अशा प्रकाराने जर दासबोध कळवायचा प्रयत्न आपण केला, मी माझ्या स्वभावाप्रमाणे सांगितलं बरं, पुन्हा सांगितलंच मी की जे सत्य असू शकत नाही, कदाचित तो माझा अनुभव असेल, पण त्याच्यातून येणारा तिसऱ्याचा अनुभव कदाचित सत्य असू शकेल. जसं समर्थांना अपेक्षित आहे तसा अनुभव एखाद्याला निश्चितच येऊ शकतो, कारण आपण सत्याबद्दल बोलतोय. मला पहिली अट सांगितली होती, दासबोध लिहायचं असेल, बोलायचं असेल किंवा चिंतन करायचं असेल तर आपण फक्त सत्य बोलायचं. सत्याच्या व्यतिरिक्त काहीही बोलायचं नाही. सत्य उजागर झालं पाहिजे शब्दातून. आज कदाचित कशाला ते म्हणतात, हे लिहिलेलं पण नका वाचू. समर्थांनी दासबोध का लिहिला? कारण त्यांना आपलं कल्याण करायचं आहे, संपला मुद्दा. त्याच्यावर हात ठेवायचा आणि तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे, ज्ञानही घ्यायची गरज नाही. मग इतकं सत्य आहे ते. ह्याच्याहून परम सत्यापेक्षा आणखी काय सत्य? मला काहीच नाही. नुसता हात ठेवला आणि समर्था तुमची कृपा व्हावी म्हटलं की समर्थ कृपा करतात. हे सत्य आहे त्याच्यातलं. हा दासबोध सत्य नाही आणि शब्द सत्य नाही, काही समर्थांची कृपा तर सत्य आहे. ह्या सत्यावर फक्त आपलं चिंतन मनन झालं पाहिजे. ती प्रांजळ भक्ती जी आहे, ती भक्ती म्हणजे आत्मनिवेदन. आता आत्म म्हणजे स्वतःचं, निवेदन म्हणजे सांगणे. आणि कसं सांगायचं आहे? प्रांजळपणे सांगायचं नाही. मी सांगते म्हणून सांगायचं म्हटलं, मनन चिंतन करायचं. आपण मनन चिंतन एक जरी अशा पद्धतीने केलं तर ती नवमी भक्ती होते. आणि तसंही नवमीला फार महत्त्व आहे. नवमीला सगळ्यांचे जन्म बघा, आणि नवमीनंतर पुन्हा दशमी, एकादशी, द्वादशी, ह्या सगळ्या नवमीपासूनच्या सगळ्या भक्तीला, एकादशीला तर भगवंत सगळं देऊन टाकतात. तुमचं पूर्वजन्म जे असेल ते सगळं ते नाश करतात आपला एकादशीला. म्हणून नवमीपर्यंत आलं तर पाहिजे. अशी ती एक नवविधा भक्ती आपण चढतोय वर. म्हणून कधी कधी पटकन संपतं माझं निवेदन, म्हणजे त्याच्यात रस नाही ना, स्वतः स्वभाव नाही तो माझा. जो स्वभाव आहे त्यामध्ये रमल्यावर ती जी भक्ती असते, त्या भक्तीमध्ये मन जिथे रमतं, ती आत्मनिवेदन भक्ती, ती सगळेच रमतात. माझं असं म्हणणं नाही, सगळेच रमतात. बोलणाऱ्याचं आपण ऐकतो म्हणून ह्या गोष्टी आहेत. ऐका निवेदनाचे लक्षण. आता लक्षण सांगतात. मला तर वाटतं लक्षण सांगायची आता गरजच राहणार नाही. ऐका निवेदनाचे लक्षण. देवासी वाहावे आपण देवाला वाहून टाकायचं आहे. तू आणि मी वेगळा नाही, किंवा मी प्राधान्य भगवंताला दिलंय. आता असं जर भक्तांनी म्हटलं, किती खुश होतील भगवंत. याहून आनंदाची गोष्ट त्यांच्यासाठी कोणतीच नाही. त्यांनी जन्मालाच त्यासाठी घातलाय, मला ओळख. त्यांनी जन्माला घालण्याचं कारण काय? आपल्याला वाटतं की हे सगळं दिलंय, ते आपल्याला जो पैसा दिलाय, सगळं काही दिलंय त्यांनी, त्याच्यात रमायला पाठवलंय की काय? अज्ञानामुळे आपल्याला असं वाटतं. ते म्हणतात की देवासी वाहावे आपण. आपला हा जो देह, तन मन धनानी आपण देवाला व्हायचं. देवाला व्हायचं म्हणजे काय? की जे करशील ते तुझं. याच्यावरती तर कितीतरी श्लोक आहेत की शरणागती पत्करायची, नंतर करावे तत्वविवरण म्हणजे कळे. म्हणून तत्वविवरण केलं बरं, की तत्वाचं विवरण करा. प्रश्न तत्वाचा आहे. याच्यावरती 4 लेख लिहिले गेलेत आधीच ऑलरेडी. म्हणजे कृपा आधीपासूनच सुरू होती की तत्वाचा प्रश्न आहे. आज आपल्याला देशपांडे महाराजांनी आज जे दुपारच्या याच्यामध्ये किती तत्व सांगितले रामायणातले, बापरे, डोळ्यात पाणी येत होतं सारखं आजचं ते प्रवचन ऐकून. अतिशय हृदयस्पर्शी असं प्रवचन होतं त्यांचं, की त्या ठिकाणी रामायण सगळ्यांनाच माहिती आहे, पण रामायणातलं तत्व समजावून सांगत होते महाराज आणि रडत होते. किती घळघळ रडलेत महाराज आज. हे जे आहे ना, तिथे मिळतो राम. या अश्रूतून राम मिळतो. मग तो मिळाला ना आपल्याला सगळ्यांना, अमृतकण सगळ्यांना मिळाला. सगळे भारावल्यासारखे झाले. सगळ्यांमध्ये ते तत्व आहे. स्वभाव एकच आहे सगळ्यांचा, कारण म्हणून ते आपल्याला मिळतं. मग तत्व विवरण केलं पाहिजे तरच कळेल. त्यांना आणि हजारो लोक ऐकतात, पण एखाद्यालाच ते भावतं, म्हणजे ती वेळ आलेली असते. आपली स्वतःची वेळ भरून आली की तेवढंच फक्त भावतं. जेव्हा नाही वेळ येत तेव्हा या गोष्टीला आपण दुर्लक्ष करतो, सोडून देतो त्या गोष्टी, आणि आपण आपल्या संसारामध्ये रमतो. वेळ आली की त्या बाकी मग भगवंतही थांबत नाही आणि भक्तही थांबत नाही. मग ऐका निवेदनाचे लक्षण. देवासी व्हावे आपण, करावे तत्वविवरण म्हणजे कळे. तत्वविवरण केल्यावरती कळतं. त्यांच्या डोळ्यातलं पाणी आपल्या हृदयामध्ये कालवा केली की नाही त्यांनी, हे निश्चित आहे. यांचं आणि असं वाटतं वर्षानुवर्ष हे चाललंय रामायण. हजारो लोक गेले, हजारो वर्ष झाले, तरी पुरुष, आणि तो पुरुष जेव्हा रामचरित्र सीताचरित्र सांगतो, डोळ्यात घळघळ पाणी येतं. काय ताकद असेल त्या रामायणामध्ये. आणि नुसतं राम, भरत आणि शत्रुघ्न आणि सीता आणि त्राटिका असं नव्हते सांगत ते.
की ते तत्त्व समजावून सांगत होते. म्हणून राम आपल्याला आवडतो. तो धर्म कसा आहे, किती सुंदर करायला पाहिजे होतं रेकॉर्डिंग. आज मला आता तेच वाटायला लागलं. अतिशय सुंदर त्यांचं ते झाल्यावर मग ते तत्त्वविवरण जे त्यांनी केलं ना, तर ते तत्त्वविवरणात माणूस असा रमून गेला. आणि ते करत असताना आपण आत्तापर्यंत रामाला कसं ओळखलं नाही, राम काय आहे, राम तत्त्व काय आहे, हे जेव्हा समत ते तत्त्वाचं विवरण ऐकलं आणि डोळ्यामध्ये पाणी आलं. आणि डोळ्यामध्ये पाणी आलं की संपलं आहे सगळं. आणि देव म्हणतो आता काळजीचं काही कारण नाही, तुझ्या डोळ्यात पाणी आलं ना, पुढचं मी सगळं शिकवतो, पुढचं मी करून घेतो. इतकं ग्वाही भगवंत सतत देत असतात. आता मी भक्त ऐसे म्हणावे, आणि म्हणावं आणि मोठ्यानी म्हणावं. समर्थ म्हणतायत म्हणा, मी भक्त आहे असं म्हणा. का लाजायचं, का लाजायचं मी भक्त आहे म्हणून सांगताना? का टिळा नाही लावायचा? का आम्ही त्यांचं गुणगान गायचं नाही? का नाही करायचं? गायचं. मी भक्त ऐसे म्हणावे आणि विभक्तपणे भजावे. आणि मी आता भजन चालू आहे असं मला वाटतंय. आता हे जे बोलणं आहे ते बोलणं नक्कीच विभक्तपणा काहीच नाही आहे भगवंताशी. इव्हन जे ऐकतात ते सुद्धा एक आहे, बोलणारा एक आहे, भगवंत वेगळा नाही, काही वेगळं नाही आहे, सगळं एकच आहे. मग विभक्तपणे भजावे. हे जे काही चाललं आहे ते शिकवलेलं नाही, ठरवलेलं नाही, वाचलेलं नाही. आणि हे जेव्हा आपण करत असतो तेव्हा भजन चालू आहे. म्हणून आज तर अक्षरशः समोर घेऊन बसले आहे यासाठीच की आज म्हटलं आत्मनिवेदन आहे महाराज, तुम्ही पाहिजे. म्हणजे मनात हृदयात आहे याच्याबद्दल वाद नाही, पण समोर दृष्टी त्यांच्याकडे. हे तुमचे पाय जोपर्यंत माझ्या मनात असतील तोपर्यंत विभक्तपणेची भजन जे काही करीन ते भजन प्रांजळपणे, अंतःकरण शुद्ध, कोणत्याही प्रकारची अशुद्धी पोल्युशन मनात नसताना जर मी भक्त म्हणवून घेतलं स्वतःला, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. हे जेव्हा मी म्हटलं माझ्याकडे माझे सद्गुरू पाहतायत म्हटल्याबरोबर त्यांचं गुणगान गाताना मला का आनंद होतो? कारण ते मी आणि मी एकच आहे म्हणून मला आनंद होतो. आत्तापर्यंत होत होता का आनंद आपल्याला? भगवंताचं चिंतन करत असताना आनंद का होत नव्हता? कारण मी स्वतःला देह समजत असतो. जोपर्यंत आपण स्वतःला देह समजतो तोपर्यंत सद्गुरूंना आनंद देऊ नाही शकत. त्यांना आनंद तोच माझा आनंद. त्यांचं गुणगान गाताना जो मला आनंद होतोय तो जर मला झाला तर मग विभक्तपणे भजावे. मग मी विभक्त नाही. त्या गोष्टीपासून, त्या तत्वापासून मी, अरे त्यांनी कधीच म्हटलं नाही तू विभक्त आहे, आपणच म्हणतो मी विभक्त आहे. म्हणजे मी तुझ्यापासून वेगळी आहे हे आपण जन्मापासून म्हणतोय, त्यांनी कधीच म्हटलं नाही. ते शिकवायसाठीच त्यांचा जन्म आहे. नंतर हे आगवेची जाणावे विलक्षण. हे हे जो वेगळं आहे ना, हे फार विलक्षण. कळलं का आत्तापर्यंत कधी आपल्याला? नाही. हे कळत नाही जोपर्यंत तोपर्यंत आपल्याला ते खरा आनंद द्यायला तयार आहेत पण घेऊ शकत नाही. आपणच कॉक बंद केला तर नळाचं पाणी येईल कसं? नळात पाणी भरपूर भरलेलं आहे, नळ आलेला आहे, म्युन्सिपाल्टीने सोडलेला आहे, पण आपला कॉक बंद असेल तर कसं काय पाणी घरात भरेल माठामध्ये? हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आता आपण आपल्याला विचारला म्हणजे तो होतो हा फार सल्ल्यासारखं होत नाही आहे ना, पण आत्मनिवेदनावर बोलत असताना याच्यापेक्षा वेगळं काय निरूपण असू शकणार आहे? कारण आपला स्वतःचं निवेदन जर चालत असेल तर निवेदन फक्त मोठ्याने, ज्याला सोलोकेसी म्हणतात इंग्लिशमध्ये. डायलॉग आणि सोलोकेसी, डायलॉग म्हणजे दोघांमध्ये होतात. आता तुम्ही आणि मी जर वेगळंच नाही आहे तर हा जो संवाद चालला आहे तो ये हृदयचे ते हृदयी, हा आत्मनिवेदन भक्तीचा भाग आहे. लक्षण असो न विलक्षण, याचं लक्षण विलक्षण आहे. लक्षण असो नाही विलक्षण. आधी वाचलेला दासबोध आणि आताचा जो शब्द, दासबोधाचा प्रश्नच उद्भवत नाही. एवढ्या मोठे 20 दशक त्याचा प्रश्नच नाही. शब्द महत्त्वाचा आहे. आता ओम शब्द ब्रह्म कसं आहे? लक्षण असो न विलक्षण, ज्ञान असो ना अज्ञान. आत्ताच म्हटलं ना, जे आहे माहिती ते नको आहे आणि जे नाही माहिती त्याच्या मागे लागलो आहे. नंतर भक्त असो ना विभक्त, ते हे असं असतं. ते हे जे आहे ना, आता हे असं असतं, जर नुसतं पारायण केलं असतं आधी तर ते समजलं असतं का? नाही. याचं कारण लक्षण असो ना विलक्षण, ह्याचं जे लक्षण आहे ना ते खूप वेगळं आहे. या ठिकाणी त्या मिठाच्या बाहुलीचं उदाहरण जसं देतं, मी यांच्याकडे बघते ना सारखी, त्याच्यामुळे माझं लक्ष सगळं तिकडे महाराजांकडे जात आहे आज. की मिठाची बाहुली असते मिठाची, एकाच बाहुलीला असं वाटतं की आपण कोण आहे, आपले वडील बघावं, दुसऱ्या बाहुलीला नाही वाटत. कारण दुसऱ्या बाहुलीला वाटत नाही, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. जर दोन्ही बाहुल्यांना वाटलं असतं तर वेगळं काय राहिलं असतं? अज्ञान आणि ज्ञानामध्ये फरक काय राहिला असता? प्रत्येकाने ज्ञान मिळवलं असतं, प्रत्येकच मुक्त झाला असता तर या ज्ञानी माणसाचं वैशिष्ट्य काय? मग जे समर्थांसारखे सगळेच समर्थ झाले असते तर याचं काय वैशिष्ट्य राहिलं असतं? ती दुसरी बाहुली बरोबर काठावर उभी राहते. ते आपल्यासाठी ते क्लिअर व्हायला पाहिजे ना, सगळ्या यांच्या मनातल्या भावना संकल्पना सगळ्या क्लिअर व्हायला ती काठावर उभी राहते. ही धाडकन उडी मारते, ती नाही विचार करत
मला माझ्या वडिलांना बघायचं आहे, बस. दुसरा मनात काहीही विचार नाही. माझे वडील कोण आहे हे मला कळलंच पाहिजे. आपल्याला कुठे असं वाटतं की आपले वडील कोण आहे कळावं? आपण आपल्या देहाला म्हणतो हे देहाचे या जन्माचे वडील आहेत. प्रत्यक्षात माझे कोण आहे, परमपिता कोण आहे बघायची आपल्याला आवड निर्माण झाली तर आपणही धपकन उडी मारू समुद्रामध्ये. तिने जशी मारली तशी ही समर्थांच्या हात धरून पटकन तुम्ही म्हणाल तिथे यायला तयार आहे असं म्हणू आपण. मग तिने उडी मारली आणि हो हो सांगते म्हणाली, तू विचार प्रश्न हं मला, मी जाते. वडील कोण? तिने कोणीतरी गुरूंनी सांगितलं तिला की ते समुद्र म्हणजे तुझे वडील आहे असं सांगितल्यावर, म्हणजे आम्हालाही सांगितलं की ते जे कृष्ण आहे ना तर ते तुमचे वडील आहे असं सांगितलं आहे सद्गुरूंनी, पण आपण उडी नाही मारत म्हणून हा प्रश्न आहे. मग ही दुसरी म्हणते, जा हं तू आणि मला सांग काय आहे, कसे वडील आहेत, कसे दिसतात. माझे पण वडील, आपण जुळ्या बहिणी आहे ना, मग तुझे वडील आणि माझे वडील वेगळे थोडी असणार आहे. मग तू त्यांचं वर्णन कर हं. ती म्हणते हो, त्याचंही तिला भान नसतं वर्णन करायचं का नाही, मला फक्त वडील पाहायचे आहेत बस. तिने धपकन जेव्हा उडी मारली काही राहिलं नाही शिल्लक, ना ती राहिली ना काही राहिलं. तो समुद्रामध्ये मिसळून गेली. तो कोणतं मीठ आणि कोणतं पाणी कोणती बावली काहीच राहिलं नाही. काय सांगेल ती लोकांना? म्हणजे ज्यांना अनुभव येतो, ज्यांना हा असा काही येतो ते सांगू नाही शकत आपल्याला की मी काय आहे, माझे वडील कसे आहे, देव कसं आहे, कसं सांगणार? हा तिलाच उडी मारावी लागली ना. ही दुसरी आपली वाट बघत बसली. शेवटी लोक म्हणतात, जसं तुकारामांच्या बाबतीत किती वाईट अनुभव घेत म्हणतात लोक, आपण नाही बरं, जे अज्ञानी किंवा ज्यांना असं चिडवायचं आहे समाजाला, म्हणे खून केला त्यांचा. मग या बाहुलींनी म्हणावं खून झाला तिचा. कोणी केला खून? इथे खून कोणी केला कोणाचा? हिने स्वतःहून उडी मारलेली आहे आणि ती त्याच्यामध्ये मिसळली. तिचं काय झालं ते तिला माहिती. मग याचा अर्थ त्यांनी खून केलाय का वडिलांनी? अजिबातच नाही. बोलवलंय. खून करण्यापेक्षा ये, आणि हे भरमभाग्याचं लक्षण आहे की ज्या वडिलांनी आपल्याला बोलवलं, ज्यांनी पाठवलं त्यांनी बोलवलं. माझं काही का होईना देहाचं, मग असा सदेह वैकुंठ आहे त्यांचं. माझ्या देहाचं काही हो, मी चाललो. मग लोकांनी मला काही म्हणावं. जसं समाधी घेतात, समाधी घेणं हा आणखी वेगळा ज्ञानेश्वरांचा प्रकार, आणि यांचा सदेह वैकुंठाला जाण्याचा प्रकार. हा सगळा प्रकार आपण बघायचा. कोण काही सांगू नाही शकत त्याच्याबद्दल. ते स्वतःचा अनुभव असं म्हणतात छान आहे सगळं, तुमचं कल्याण आहे, पण प्रत्यक्ष अनुभव कुठे आहे? ही बाहुली आपली विचारतच बसली. तसा आपण विचारतच बसतो, या महाराजांकडे जा, त्या महाराजांकडे जा. त्यांचा अनुभव ते नाही सांगू शकत. म्हणून मी पहिल्यांदा आत्मनिवेदनामध्ये अनुभव आणि अनुभूती याच्या व्यतिरिक्त जे सत्य आहे त्यावरती विचार करण्याचा प्रयत्न केला. लक्षण म्हणजे अविलक्षण, ज्ञान असो न ज्ञान, भक्त असो न विभक्तपण ते असे. भक्त म्हणजे विभक्त नव्हे आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे. जर विभक्त असेल काय करतील माहिती नाही, कसं करतील माहिती नाही, ही शंका असेल तर तो भक्तच नाही ना. भक्त म्हणजे पूर्ण समर्पण. पूर्ण समर्पण असल्याशिवाय भक्त असू शकत नाही. विचारे विणं काहीच नव्हे समाधान, विचारा इतकं देखणं काहीच नाही. आपलं म्हणे सगळं जीवन. आता तर एक नवीनच प्रकार माझ्या डोक्यात आला जेव्हापासून हे आपण वाचतोय ना, की फक्त विचारांनी आपण तरतो किंवा मरतो. फक्त विचारांनी तरतो किंवा मरतो. जसा विचार असेल त्याच्याप्रमाणे आपलं होत आहे. मला कितीही दुःख दिलं तरी जर मला वाटलंच नाही तर काय माझं वाकडं करेल कोणी? आणि मी खूप सुखात आहे पण मला जर वाटलंच नाही मी सुखात आहे तर काय होईल? दुःखातच आहे. मग हे वाटण्यावर आहे की नाही सगळं. मग वाटलं तर मग विचारे विणं काहीच नव्हे समान, मन करारे प्रसन्न, अशी एक गुरुकिल्ली सगळ्यांनी सांगितली. पण ती सांगितली सगळ्यांनी सांगितली, पण आपल्याला अनुभव यायला पाहिजे ना. हा अनुभव इथे दिलाय, विचारे विणं काहीच नव्हे समाधान. समाधान जे मिळतं ना, तो आनंद आणि दुःख याच्या व्यतिरिक्त जे समाधान मिळतं ते विचारे विणं मिळू नाही शकत. आज ठरवून टाकलं की मी आनंदी आहे. खूप लोकांनी प्रश्न विचारतात, मग असं जेव्हा आपण असं निरूपण करतो थोडंसं वाटतं अनुभूतीपूर्ण बोलणं आहे, तर विचारतात आमच्यावर कधी होईल गुरुकृपा? माझ्यावर झाली असं मी म्हटलंच नाही, म्हटलं कधी. पण आमच्यावर कधी होईल असं जर तुम्हाला वाटत असेल तर पहिला नियम असा आहे, आमच्यावर गुरुकृपा झाली असं म्हणून आजपासून सुरुवात करा. वेगवेगळे अनुभव यायला लागतात आणि ते वैयक्तिक असतात. पुन्हा कदाचित त्यांना साधा पेनही घ्यायचा असेल, माझा पेन ना ह्या रंगाचा पेन मी घेतल्यामुळे माझे पेपर चांगले गेले, आम्ही असं म्हणायचं. म्हणजे माझंच उदाहरण देते. हा पेन घेतला तर माझा पेपर छान जातो आणि मी मेरिट येते म्हणून तो पेन जपून कोणी घेतलेला चालायचा नाही. तसं ते होईल त्याचं की गुरुकृपा झाली, अनुभव येऊन जाईल आणि त्याच्यातून सद्गुरू शिकवत 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 जिथे न्यायचं तिथे नेऊन ठेवतात. बरोबर. आपल्याला काय करायचं आहे त्याचं पुढचं मग. म्हणून गुरुकृपा कधी होईल ह्याची चिंता करण्यापेक्षा गुरुकृपा झाली याचं समाधान जर मानलं
तर ते समाधानातच ठेवतात आपल्याला सतत. हा सगळ्यांचा अनुभव, माझा एकटीचाच नाही, सगळ्यांचा. माझा एकटीचा आहे असंही मी म्हणत नाही, पण सगळ्यांचा अनुभव असा आहे की जर त्यांचे हात धरले तर ते आपल्याला सोडत नाही. मग तिथे समाधान आहे. आणि असा विचार करायचा की सद्गुरू माझे आहेत आणि सद्गुरूंचे हात मी धरले आहे आणि सद्गुरूंची कृपा झालेली आहे. मग ते वाईट दिसतंय ना सध्या, नाही माझा तर खरंच अनुभव सांगते, वाईट अगदी सद्गुरूंना घरी आणलं आणि घरामध्ये अतिशय वाईट घटना घडली. आपण म्हणायचं का सद्गुरू घरात आले आणि वाईट घटना घडली? म्हणजे छोटी मुंगी नाही का चावली त्या दिवशी, इतकी मोठी मधमाशी चावली घरात काही कारण नसताना. त्यांची पूजा केली छान, जसं रामाला वनवास झाला, छान पूजा करून त्यांना जसे आवडतात तसे वस्त्र घातले, सगळं केलं आणि इतकी जोरात मधमाशी चावली की 3 दिवस पाय सुजलेला. मग आपण असं म्हणू का की त्यांना एवढी भक्ती केली आणि त्यांनी माझा पाय सुजवला? इतक्या छोट्या लेवलवर ते काहीच नाही आहे. त्यामुळे समाधान ही वेगळी गोष्ट आहे, त्याच्यातून सत्य उजागर झालं पाहिजे. आणि सत्य कोणतं आहे की ते मला सोडत नाही, त्यांची माझ्यावर कृपा आहे, हे सत्य आहे. बाकी सगळ्या या ज्या गोष्टी घडतात ना त्या सगळ्या मिथ्या आहे. ह्याच्यावरती ठाम मत केलं तर मग विचारे विणं काहीच नव्हे, समाधान. आणि मी समाधानी झाली. मग पाय चावलाही तरी त्यांना नाही का त्रास झाला, मग तसाच मलाही त्रास झाला. त्यांना जसा होतो सूर्य माझा सूर्य माझा सूर्य माझाही, सूर्य माझा सूर्य माझा सूर्य माझाही, सूर्य माझा आहे म्हटलं मी तर माझा आहे. कोण घेऊ शकतं माझ्या हातातून हिसकवून? नाही घेऊ शकत. जसा तो अमर, तशी मी अमर, असं म्हणूनही टाकलं डायरेक्ट. मानो न मानो मी तर अमर आहे. मुद्दा संपलेला आहे ना, आत्मनिवेदन पूर्ण झालेलं आहे. डोळ्यात पाणी येतंय टचकन. असं कसं लिहिलं गेलं आपल्याकडून? म्हणजे कधीतरी गुरुकृपा होती. जसा तो अमर, तशी मी अमर म्हणून टाकल्यावर जबाबदारी कुणाची? त्यांची. असं जे आहे ते समाधान देण्याचं कार्य, म्हणजे याच्यातून सत्य उजागर झालं पाहिजे. असं का आले विचार मनात? याचं कारण त्यांची कृपा. मग त्यांची कृपा कशी? मग चिंता करायची नाही. चिंता न करताना आत्मनिवेदनामध्ये म्हणायचं कसे होईल, कधी होईल. मी शेफाली त्यांना 1-2दा म्हटलं या गोष्टीबद्दल. त्या प्रश्न विचारतात जेव्हा, अहो असं म्हणा, झाली म्हटल्यानंतर जे काही चांगलं घडतं आहे ते सगळं त्यांच्या कृपेने घडतं आहे आणि वाईटही घडतं तर ते सांभाळून घेणार आहे. ह्याची चिंता त्याच्यावरती सोडली तर बाकी आपण या गोष्टीचं समाधान निश्चित मिळू शकतो. नंतर तस्मात विचार करावा. नंतर विचार करायचा, आधी नाही. तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा. आता जेव्हा समाधान मिळालंय मनात, समाधान बरं, सुख दुःखाच्या वरचं समाधान, सुख दुःख त्याच्यावरचं काहीतरी समाधान दिलंय ना त्यांनी आता थोडंसं, त्या समाधानातून मग देव काय आहे ते बघायचं. म्हणजे आपण वर राहतोय, वर राहिल्यावर वरून जे दिसतं ते वेगळं असतं, खालून जे दिसतं ते वेगळं असतं. आपल्या खालच्या मजल्यावरून जे दिसतं ते वरच्या मजल्यावरून अधिक चांगलं स्पष्ट दिसतं. मग वर आलोय ना, समाधानी झालोय आपण. म्हणजे एखादी घटना घडली काय, नाही घडली काय, या गोष्टीचा आता परिणाम होत नाही मनावर. जेव्हा ती स्थिरमती झाली, म्हणजे विभक्त म्हणजे भक्त नव्हे, त्यावेळी ती स्थिती जी येते त्याच्यानंतर कोण देव आहे ते ओळखावा म्हणतात. देव कोण आहे ते ओळखायला सुरुवात करा. आधी स्थिर व्हा. आधी स्वतःच इकडे पाण्याचं प्रतिबिंब, पाणी स्थिर झाल्याशिवाय त्यात प्रतिबिंब कसं दिसेल? जर पाणी खळखळत आहे, वाहत आहे, तर प्रतिबिंबही हलत आहे ना. पण पाणी जर छान अगदी शांत, म्हणून कैलास मानसरोवरामध्ये जातात. इकडे जे सगळे खळखळाट आहे, गंगेचा म्हणा, कितीही पवित्र नदी असली तरी खळखळाटच आहे, शांतता कुठेच नाही. म्हणून आपण शंकराकडे बघायचं. शंकराने जटेत घेऊन शांत केलं म्हणजे शंकराकडे आपण जर उपासना केली तर जे खळखळाट आपल्यापर्यंत येत नाही. पण कैलास मानसरोवरामध्ये शांतता आहे. मग तिथे योग्यांना काहीतरी मिळतं, कारण तिथे शांतता आहे, त्यांचं मनही शांत आहे आणि सगळं शांत आहे. तेव्हा मग आता देव कोण ह्याच्या मागे लागायचं. जय जय रघुवीर समर्थ 4 ओळी वाचते. तस्मात विचार करावा, देव कोणता तो ओळखावा. आपण आपला शोध घ्यावा, अंतर्यामी श्रीराम. मी कोण आहे सानी वाडा, पाहो जाता तत्व झाडा. विचार करता उघडा आपण नाही श्रीराम. तत्वे तत्व जेव्हा सरे तेव्हा आपण कैसा उरे. आत्मनिवेदन येणे प्रकारे सहज चाले श्रीराम. तत्वरूप सकळ भासे, विवेक पाहता निरसे. प्रकृती निरासे, आत्मा असे आपण कैसा श्रीराम. एक मुख्य परमेश्वर, दुसरी प्रकृती जगदाकार, तिसरा आपण कैसा चोरू आणिला मध्ये श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ.